गेले 20-25 दिवस जरा परदेशामध्ये होतो. अमेरिकेमधल्या बृहन महाराष्ट्र मंडळाने मला तिथे बोलवलं होतं. माझा तिकडे इंटरव्ह्यू झाला. मला माहित नाही तुम्ही पाहिलात की नाही पाहिलात. परदेशस्थ सर्व मराठी बांधव भगिनी तिकडे मला भेटले. मी एकदा असाच हॉटेलच्या खाली असा उभा असताना कुठेतरी चाललो होतो. एक मुलगा आला आणि त्या डोळ्यात पाणी मला आला, पाया पडला. मला बोलला काही करा. मला बोलले काही साहेब काही करा पण तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे. शिवलकर ना नाव त्याचं, शिवलकर. मी म्हटलं मी बघतो. म्हटलं कसा मला वेळ मिळतो. नाही नाही मला माहिती नाही. मला तुम्ही यायलाच पाहिजे, काही करून यायला पाहिजे, जेवायला यायला पाहिजे. म्हटलं मी जेवणाचं नाही सांगत. म्हटलं मी म्हटलं यायचं बघतो. नाही नाही बघतो ना मला यायलाच पाहिजे. मी म्हटलं काय म्हणजे काय. मला बोलला तुमची लहानपणी भाषणं ऐकून मी प्रेरणा घेऊन परदेशामध्ये आलो आणि इथे रेस्टॉरंट सुरू केली. मी त्याला म्हटलं अरे मी तुला मराठी मुलींनी व्यवसाय सुरू करायला सांगितलं होतं, देश सोडा सांगितलं नव्हतं. पण तरी ही मुलं, अनेक मुली या इथून जाऊन परदेशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तिथे गेलो खरंच थक्क झालो. मी जिकडे एसी असतं रेस्टॉरंट जे असतं ते साधारणपणे 100 लोकांचं असेल सिटिंग कॅपॅसिटी आणि बाहेरच्या बाजूला 50 लोकांची साधारणपणे सिटिंग कॅपॅसिटी होती अधिकृत. आणि जवळपास त्या रेस्टॉरंटला 1.5 ते 2 तासाचं वेटिंग होतं. त्याच्यामध्ये जवळपास 40% परदेशी लोक होते. बरं वाटतं ही सगळी लोक बघून. आपापला व्यवसाय उभा करतायत, आपापलं अस्तित्व निर्माण करतायत. असंख्य मराठी लोक मला तिकडे भेटले. असंख्य लोकांनी उद्योग सुरू. बंद करा जर दरवाजा, ते कडी लावून घ्या आता, पण डोळ्याला त्रास होतोय त्याचा. मग ते सगळं ते माझं बघून बिघून मी तिकडे म्हटलं मी कधी तुम्ही ऐकलं असेल, कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा. आता मी म्हटलं पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाहीये. करून बघा एकदा. जे मराठीत म्हणे ना, ज्याची जळते त्याला कळते, ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार. मी तुम्हाला सांगतो तिथे त्या अख्खा तो प्रवास, परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे. अनेक जण गेलेले आहेत. काय हालत होते ना सकाळच्या वेळेला, ते आपल्या आबालाच माहिती असते. आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास करून मी येणार होतो. माझं फ्लाईट होतं लॉस एंजेलिसवरनं. तिथे हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये मी रूममध्ये शिरलो. रूममध्ये शिरल्यावरती मी बाथरूममध्ये शिरलो. बाथरूममध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास. तो जेट स्प्रे तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंदाश्रू आवरेनात त्याला. खरं सांगतो मी, माहित नाही त्याची मजा काय असते ती. हुमसा हुमशी हो. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू.
ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्षात आलं की जे अगोदर मी अनेक वेळेला मॅपवरती पाहिलं होतं, नकाशांवरती पाहिलं होतं, तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये 5 तलाव आहेत. असंख्य तलाव आहेत तिथे देशभरामध्ये, युरोपमध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत. पण हे जे 5 तलाव आहेत, स्पेसमधनं, अवकाशामधनं दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पृथ्वीवरच्या, त्याच्यामध्ये 5 तलाव आहेत. म्हणजे विचार करा केवढे मोठे तलाव आहेत. त्या 5 तलावांमधला एक टिंब अगदी बारीक, म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा त्या गुगल वरती जा तुम्ही, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते जेवढे तुम्ही आज जाल त्याच्यामध्ये एक टिंब